वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आहे ती सद्यस्थितीमध्ये तुम्हाला माहित असेल की शिक्षक भरती 2025 जी आहे लवकरच होणार आहे, पण त्या संदर्भात महत्त्वाची आणि मोठी अपडेट जी आहे घडलेली आहे। आता अपडेट काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही शाळा आहेत त्या शाळांची पटसंख्या जी आहे पडताळणी सुरू आहे आणि त्यानुसारच किती शिक्षक जे आहेत, विद्यार्थ्यांचं प्रमाण किती आहे आणि शिक्षकांचं प्रमाण किती आहे ते समोर आलेलं आहे। आता जर ही माहिती बघितली तर खूप धक्कादायक माहिती आहे आणि शिक्षक अतिरिक्त होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे। त्याच्यामुळे शिक्षक अतिरिक्त होत आहेत, त्याच्यामुळे आता शिक्षक भरतीवर जे आहे संकट निर्माण झाले। नेमकं शिक्षक भरतीसाठी जागा किती येणार आणि खरोखर शिक्षक भरतीला धोका आहे का, किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत, कोणकोणत्या ठिकाणी, विद्यार्थी पटसंख्या किती आहे, 0 ते 10 असणाऱ्या शाळांची संख्या किती आहे, 0 किंवा 11 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा किती आहे, 21 ते 30 पटसंख्या असणाऱ्या शाळा किती आहे आणि सोबत शिक्षक भरतीवर याचा परिणाम काय होणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण की येणाऱ्या काही कालावधीमध्ये शिक्षक भरती 2025 सुद्धा राबवल्या जाणार आहे। आता तुमच्यातल्या जास्तीत जास्त अभिभावकांच्या मनामध्ये हा प्रश्न आलाच असेल की शिक्षक भरती कदाचित होणार नाही आणि शिक्षक भरतीसाठी जे आहे पदसंख्या कमी प्रमाणात येऊ शकते। याचा पहिला प्रश्न जो आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शिक्षक भरती होणार किंवा नाही होणार, तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिक्षक भरती 100% होणार आहे। दुसरा जो प्रश्न आहे तो आहे शिक्षकांची पदसंख्या कपात किंवा पदसंख्या कमी होईल का, त्याचं उत्तर हो असं आहे। पदसंख्या कमी होऊ शकते कारण की शिक्षक अतिरिक्त होत आहेत, त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही। पण तरी सुद्धा आपल्यासाठी दिलासा हा आहे की वेगवेगळ्या आस्थापनांचा समावेश आहे आणि जवळपास आपण आतापर्यंत जी आकडेवारी सांगितलेली आहे जवळपास 10-12 हजार पदांसाठी पद भरती, शिक्षक भरती 2025 होऊ शकते। त्याच्यामुळे निश्चिंत राहण्याची गोष्ट आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। मी पूर्ण बातमी वाचणार नाही, फक्त मी तुम्हाला जे महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या फक्त गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येक अभिभावकाला कळायला पाहिजे की शिक्षक भरती 2025 मध्ये काय गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घडणार आहेत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासोबत 15 मार्च 2024चा जो GR आहे, काळा GR, ज्यामध्ये खूप सारे कडक निकष आहेत आणि ज्याद्वारे शिक्षक अतिरिक्त होत आहेत, त्याच्यामुळे जे आहे आणि कोणत्या पदांना जास्तीत जास्त धोका आहे आणि कोणती पदं येऊ शकतात। सायन्स मॅथ्सचे जे पदं आहेत त्यांना तर धोका नाही आहे, सोशल सायन्स किंवा भाषा विषय जे आहेत या पदांना थोडाफार धोका आहे। त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टीबद्दल बोलणार आहे। व्हिडिओ जास्त लांब लचक घेणार नाही किंवा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओमध्ये फक्त आपण महत्त्वाच्या गोष्टीबद्दलच बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, शिक्षक भरती संदर्भातल्या कुठल्याही माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन गेलं तर ऑल वर सेट करा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सगळ्या अभिभावकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला नक्की मदत करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा ही बातमी आहे, बातमी आलेली आहे पुढारी वृत्तपेपरमध्ये। बातमी जी आहे बातमीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। राज्यात 19,000 शाळात जास्त शिक्षक आणि कमी विद्यार्थी आहेत, म्हणजे शिक्षक जास्त होत आहेत आणि विद्यार्थी संख्या कमी आहे। आता याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो। इथे एक महत्त्वाची गोष्ट यांनी हायलाईट केली आहे, ती अशी आहे, ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। हजारो शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार आलेली आहे। आता मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मला सुद्धा 2-3 फोन आले, फोन याच्या संदर्भात आले की एका ठिकाणी एक शिक्षक जे होते ते खाजगी शाळेवर अनुदानित संस्थेवर काम करतात आणि त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला मला की सर, आम्ही अनुदानित शाळेवर जॉईन झालेलो आहोत मागच्या पद भरतीमध्ये 2022 मध्ये, आणि आता जे आहे शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया सुरू आहे। जसं तुम्हालाही माहिती आहे शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया सुरू आहे, तर त्यावेळेस जे सेवेमध्ये रुजू आहेत किंवा कायमस्वरूपी जे शिक्षक झालेले आहेत, म्हणजे ज्यांचा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झालेला आहे त्यांचं तर ते समायोजन करतायत, पण आमचे सारखे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झालेला नाहीये, आमचे मात्र समायोजनमधून आम्हाला जे आहे बाहेर टाकण्यात आलेलं आहे। किती गंभीर प्रश्न आहे की एक व्यक्ती जो पूर्ण कुटुंबाचा भार सांभाळतो आणि असा व्यक्ती जो आहे जो नोकरीवर सुद्धा लागलेला आहे, शासकीय पद जे आहे मिळालेलं आहे, पण मात्र शिक्षण सेवा कालावधी पूर्ण नाही, तर त्यावेळेस त्याच्यासाठी तशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा नाही। तरी सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे की या संदर्भात चौकशी होईल किंवा चौकशी करा आणि मी सुद्धा चौकशी करेल, मला काही गोष्टी आढळल्या तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। दुसरं एक महत्त्वाचं प्रकरण आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे। 168 मार्क आहे टेट परीक्षा 2025 मध्ये एका उमेदवाराला, आणि तुम्ही विचार करणार नाही त्या उमेदवाराचं जवळपास सद्यस्थितीमध्ये जे एज आहे ते जवळपास आपल्या एजच्या एजपर्यंत सगळ्यांचं एज आहे, म्हणजे त्या उमेदवाराचं एज आहे आणि त्या उमेदवाराला होप होती किंवा त्या उमेदवाराचे मार्क्स जर बघितले तुम्ही तर मी जसं सांगितलं की 168 मार्क आहे त्या उमेदवाराला, म्हणजे तो उमेदवार या शिक्षक पद भरतीमध्ये लागू शकतो। पण त्या उमेदवाराचा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की तो उमेदवार अजूनही त्या उमेदवाराचं लग्न झालेलं नाहीये।
म्हणजे एक उमेदवार, फक्त एका उमेदवाराची आपण माझी गोष्ट माझ्या कानावर आली की एक उमेदवार ज्याला 168 मार्क आहे आणि ज्याचं अजूनही लग्न झालेलं नाहीये, की तो होप करतोय किंवा तो आशा बघतोय की मी शिक्षक भरतीमध्ये लागेल, शिक्षक भरतीमध्ये लागल्यानंतर मला शिक्षकाची नोकरी मिळेल आणि नोकरी मिळाल्यानंतर मला मुलगी सुद्धा मिळेल. म्हणजे एवढी भयानक किंवा एवढी चिंताग्रस्त परिस्थिती जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये आहे. हे दोन प्रकरण जर बघितले, या दोन प्रकरणातून असं वाटतंय की शिक्षक भरती जी आहे नेमकं कोणत्या मार्गाने चालते. ठीक आहे, अगोदर तुम्ही परीक्षा घेतली, परीक्षा घेतल्यानंतर जे आहे तुम्ही 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा सुद्धा दिली. शिक्षक होण्यासाठी विद्यार्थी सुद्धा इच्छुक आहेत. उमेदवारांनी परीक्षा दिल्यानंतर निकाल सुद्धा उशिरा घोषित होतो. नंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन होतं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अजूनही शिक्षक भरतीची उर्वरित प्रक्रिया पूर्ण होत नाहीये. येथे शासनाची चुकी नाहीये, शासन जे आहे शासनाच्या कार्यप्रणालीनुसार काम करणार आहे, पण इथं मात्र कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे काही ना काही चूक होत आहे. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, आता याला सगळ्यात महत्त्वाचा कारणीभूत असणारा फॅक्टर जो आहे तो सांगून देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शाळा आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, ज्या शासकीय शाळा आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था असतील, त्यांच्यामध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो जर दुरुस्त झाला, उदाहरणार्थ जर समजा प्रत्येक पालकांना आपला जे पाल्य आहे किंवा आपला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांना जर शासकीय शाळेमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये जर टाकलं महानगरपालिकेच्या, तर त्यावेळेस मात्र ही संख्या जी आहे मोजकी राहण्यापेक्षा ही संख्या जी आहे वाढू शकते आणि त्यानंतर शिक्षक पद संख्या जी आहे ती मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. आता दुसरं एक महत्त्वाचं कारण असं सांगितलं आहे त्यांनी, याच्यामध्ये एक आकडेवारी आहे, ती आकडेवारी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती आकडेवारी कोणती आहे बघा. आता ही आकडेवारी नक्की आहे का? राज्यात 1 ते 10 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत, तब्बल 7,769 शाळा आहेत आणि याच्यामध्ये शाळांमध्ये शिक्षक किती आहेत? तर 12,717 शिक्षक आहेत. चला पुढे जाऊया. 11 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या आहे 11,107 आणि या शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या आहे 21,740. तिसरी गोष्ट बघूया, 21 ते 30 असणाऱ्या विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांची संख्या आहे 12,507 आणि या शाळांमध्ये तब्बल 26,697 शिक्षक कार्यरत आहेत. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि यांनी पूर्ण 1 ते 20 पटसंख्येच्या शाळांचे चित्र काय आहे, एकूण आकडेवारी किती आहे, कमी पटसंख्या असलेल्या शाळातील शिक्षक किती आहे, याच्यामध्ये शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, खाजगी अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळा किती आहेत, याची सगळी आकडेवारी दिलेली आहे. ही आकडेवारी जर बघितली ती तुमचं जे आहे तुम्हाला जे आहे कदाचित धक्का बसू शकतो, एवढी मोठी आकडेवारी आहे आणि शिक्षक अतिरिक्त होत आहेत. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून आता 2-4 गोष्टी क्लिअर करतो. पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती संदर्भात. तर 2000 म्हणजे आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की 15 मार्च 2024चा जो GR आहे त्याच्यामध्ये जे निकष आहे काही बाजू जमेच्या आहे आपल्या सुद्धा बाजूने, की अशा नाही की सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह आहे. शिक्षक अतिरिक्त होत आहेत, तर सद्यस्थितीमध्ये काय सिच्युएशन आहे आणि काय होईल ते सुद्धा सांगून देतो. सगळ्यात पहिले अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणारी जी 22 तारीख आहे म्हणजे आजची 20-21 तारीख आहे, येणाऱ्या 22 तारखेपर्यंत पटपडताळणी होणार आहे. पटपडताळणी झाल्यानंतर किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि त्यांची समायोजनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. संच मान्यता पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळं शिक्षकांचं समायोजन होणार आहे. शिक्षकांचं समायोजन करताना शिक्षक किती प्रमाणामध्ये अतिरिक्त होत आहेत त्यानुसार त्यांचं समायोजन केलं जाणार आहे. आपल्यासाठी आपण मन लावून किंवा आपण असं म्हणू शकतो की कमी प्रमाणामध्ये शिक्षक अतिरिक्त व्हावे जेणेकरून जास्तीत जास्त पदसंख्या जी आहे ती रिक्त राहील. असंही चित्र नाही की महाराष्ट्रामध्ये रिक्त पदसंख्या नाही शिक्षकांची. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासी विभाग, समाज कल्याण यावर्षी आस्थापना खूप साऱ्या आहे आणि त्यांच्यामध्ये पदसंख्या सुद्धा रिक्त आहे. फक्त ते विषय जे आहेत ते वेगवेगळ्या विषयांचे आहेत किंवा वेगवेगळ्या मिडियमच्या जागा आहेत. त्याच्यामुळे जागा येतील का? तर जागा येतील. जागा किती येतील? 10,000 12,000च्या समोरच पदभरती जी आहे ती होईल. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. टप्पा 1 जो आहे तो राबवला जाणार आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे शिक्षकांचं समायोजन कधीपर्यंत होईल आणि जाहिराती कधीपर्यंत येईल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मी काल जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला जरी असं वाटत असलं की एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये जाहिराती येतील, तर जाहिराती सध्या येणार नाही. परंतु सगळ्यात आनंदाची बातमी अशी आहे की शिक्षक समायोजन जे आहे आता येणाऱ्या किंवा या महिन्यामध्ये कदाचित होऊ शकेल आणि येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जाहिरातींची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती 2025 होणार किंवा नाही होणार. तर शिक्षक भरती 2025 जी आहे ती होणार आहे आणि ती निश्चितपणे होणार आहे. याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षक भरती प्रक्रियेची जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा जी आहे ती झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व उमेदवारांनी नाराज न होता शिक्षक भरती एनी हाऊ कंडिशन कोणत्याही कंडिशनमध्ये होणार आहे. फक्त एवढं होईल की शिक्षक भरती आज या महिन्यामध्ये होण्याच्या ऐवजी पुढच्या महिन्यामध्ये होईल. फक्त एखादा महिना जो आहे किंवा 1-1.5 महिना जो आहे डिले होऊ शकतो. जास्त प्रक्रिया जास्त लांबणार नाही. पण मात्र जी बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघितली त्या बातमीचा थोडाफार का होत नाही परिणाम शिक्षक भरतीवर नक्की होणार. त्याच्यामुळे जे आहे मी सांगितलं की शिक्षक भरती 2025-26 जी आहे
धोका मात्र थोडाफार का होत नाही होणार आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी अजिबात चांगली नाही आहे, किंवा ही जी न्यूज आहे किंवा ही जी बातमी आहे शिक्षक भरतीसाठी चांगली नाही आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा होता. ही माहिती तुम्हाला कळणं खूप आवश्यक होतं. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओबद्दल तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्हाला काय वाटतं शिक्षक भरती संदर्भात, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक अभियोगधारक जो शिक्षक भरतीची परीक्षा दिलेली आहे त्याने नाराज न होता फक्त काही कालावधीसाठी फक्त तुम्हाला संयम ठेवायचा आहे. आणि संयम ठेवल्यानंतर शिक्षक भरती जी आहे ती 100% जी आहे, 100% म्हणल्यापेक्षा 200% जी आहे ती होणार आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आणि शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे कोणत्याही एनी हाऊ कंडिशनमध्ये 4-5 गोष्टी पॉझिटिव्ह आहे. एक म्हणजे न्यायालयाचा निर्णय, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त आस्थापनांचा समावेश. तिसरं म्हणजे मे 2026 पर्यंतची पदसंख्या भरल्या जाणार आहे. चौथं म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी शिक्षक पदसंख्या जी आहे रिक्त आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे शिक्षक अतिरिक्त होण्याचा. तर शिक्षक अतिरिक्त जे काही होतील त्यांना ज्या काही जागा जातील त्या जागा गेल्यानंतर सुद्धा जी आहे जी काही पदसंख्या उरेल त्यानुसार शिक्षक भरती मात्र होणार आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच होता ज्यांचं मोटिवेशन डाऊन झालं असेल, किंवा ज्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना असं वाटलं असेल की शिक्षक भरती होणार नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघितून मोटिवेशन नक्की मिळेल. आय होप व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.